दृष्ट्या जास्त भावना दिसत नाहीये हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ही बाब घरादाराला हादरवून सोडते आणि मग घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी मोठी असते. सगळ्यात आधी मुद्दा येतो ते म्हणजे या अपत्याला स्वतः पालकांनी स्वीकारणं, कुटुंबाच्या प्रत्येकाने स्वीकारणं आणि त्यानंतर समाजामध्ये या मुलाला स्वीकारायला शिकवणं. पुढे जाऊन अजून एक महत्वाची बाब येते ते म्हणजे या अपत्याला स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करायला शिकवणं. या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर ही एक अवघड आव्हान आहे, जबाबदारी आहे. या जबाबदारीविषयी, या आव्हानाविषयी आजच्या जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दिशादर्शन करण्यासाठी खास दोन तज्ज्ञांनाही आमंत्रित केलेलं आहे. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आजचा आपला हालोसखीचा विषय आहे पुनर्वसन आणि जनजागृती. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या पहिल्या तज्ज्ञ आहेत मेघना प्रकाश. नमस्कार मॅडम, हालोसखीमध्ये आपले स्वागत. आणि आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत रश्मी पवार. नमस्कार मॅडम, तुमचंही स्वागत. आपल्या दोन तज्ज्ञांची ओळख करून घेऊया. पहिल्या तज्ज्ञ मेघना विप्रदास याच्याविषयी सांगायचं म्हणजे रिसर्च सोसायटी शिवडी या गतिमंद शाळेतल्या मुलांच्या संस्थेमध्ये त्या मानद सचिव म्हणून काम करतात. सेशनल एज्युकेटर या क्षेत्रातला गेल्या 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत रश्मी पवार. यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जय वकील या गतिमंद मुलांच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून त्या काम करतात.